साथ देतात. त्याच्यानंतर KTC लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षकांसाठी ही फार मोठी मेजबानी आहे. 198 देशांमध्ये ही स्पर्धा कव्हर केली जाते. अगदी KTC लाईव्हचे आमचे कॅमेरामॅन त्याच्यानंतर ऑपरेटर साथीचे सुंदर मेहनत घेतात आणि सर्वांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू. अजिंक्य पवार यांची ही टीम आपण बघतोय पूर्णपणे स्पर्धा कव्हर करे. पंचांच्या भूमिकेमध्ये स्कोरलेख पंच अंकितजी तांबडे आणि अविनाश पालांडे दोन्ही पंचांचं आपण स्वागत करू. अक्षय पाटील पहिला चेंडू अक्षय पाटीलचा जबरदस्त खेळून काढलाय. जबरदस्त खेळून काढला. चेंडू जातोय कार्पेट पद्धतीचा फटका. अगदी स्क्वेअरलेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल केला आणि पहिल्या चेंडूवरती श्री गणेश होतोय जामरुख टीमच्या धावफलकावरती 4 धाबाडीचे. धन्यवाद धन्यवाद. KTC लाईव्ह अजिंक्य पवार यांचा नावाचा बोलबाला अगदी पार केला जातोय. कारण ही अशी व्यक्ती आहे ज्यांचा जर विचार केला आतापर्यंत 7 ते 8 सेट झालेत. सेटअप पाहायला मिळतात आपल्याला KTC लाईव्हच्या माध्यमातून. कारण ज्यावेळी त्यांनी या क्षेत्रामध्ये जेव्हा उतरले अजिंक्य पवार त्यांचा एकच सेटअप होता. त्याच्यानंतर आता 2025च्या हंगामामध्ये आपण बघतोय आतापर्यंत 7 ते 8 सेटअप KTC लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. अगदी त्यांचं सुद्धा आपण मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करू. अगदी अक्षय पाटील गोलंदाजी मार्कवरती अक्षयच्या पहिल्या चेंडूवरती 4 धाबा आल्या. दुसऱ्या चेंडूवरती 1 धाब आली. अभिजित आपण बघतोय आमच्या समवेत जोडले गेलेत. अभिजित गायकर अगदी आमचे फार जवळचे मित्र आमचे वर्गमित्र आहेत. अभिजित गायकर गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये 5 धाबा धावफलकावरती. 5 धाबा धावफलकावरती. या चेंडूवरती संदेश पाटीलनं फक्त स्क्वेअरलेग क्षेत्रामध्ये जागा बनवली. दिशा दिली चेंडूला. क्षेत्ररक्षक झटकन चेंडूवरती गेला. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत संदेश पाटीलला या चेंडूवरती 2 धाबा मिळतात आणि या 2 धाब्याच्या बरोबरीनं तब्बल धावसंख्या धावफलकावरती येतात त्या 7 धाबा. 7 धाबा धावफलकावरती आल्यात. आपण फक्त पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अगदी 5 षटकांची लढत आहे. म्हणजे 30 चेंडूमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धाबा कराव्या लागतील. 30 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धाबा जमवाव्या लागतील त्या जांभरुख टीमला. नक्कीच 2 वर्षामध्ये आपण बघितलं या चेंडूवरती स्क्वेअरलेग क्षेत्रामध्ये मात्र चेंडू ट्रॅव्हल केलाय. या चेंडूवरती 4 धाबा येतात. पण या 2 वर्षामध्ये KTC लाईव्हच्या 51,693 सबस्क्राईब मात्र आपल्याला पाहायला मिळतात. जर मित्रांनो कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अतिशय सुंदर कमेंट मात्र या क्लॅरिटीला येतात. अजिंक्य पवार यांची ही मेहनत आणि त्यांची संपूर्ण टीम पूर्णपणे मेहनत घेते या स्पर्धेसाठी. त्यांचं मात्र मनाच्या अंतःकरणापासून स्वागत आहे. धावफलकावरती धाबा टोटल लागले ते 11 धाबा. नक्कीच नक्कीच तटस्थ पंच आहेत आपले अविनाश पालांडे आणि अंकितजी तांबडे. त्याच्यानंतर आमचे बाला सालुंके असतील, सचिन दाभोलकर सर असतील, सूरज केदारेंना आज आपण फक्त मॅचचा आस्वाद घेतात. प्रणालजी लाले. त्याच्यानंतर आमचे गणेश नाना पाटील यांचं आम्ही पहिल्याच मॅचला नाव घेतलं होतं. सप्ताह होता गावामध्ये त्यामुळे थोडेसे लेट आलेत गणेश नाना पाटील. खालापूर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष प्रणालजी लाले. त्याच्यानंतर दीपक पाटील, दीपकजी कर्णुक मनसेचा पहिला सरपंच आणि आमचे बाला सालुंके. हा चेंडू अगदी थोडासा कोलवर पद्धतीचा चेंडू होता. या चेंडूमध्ये खऱ्या अर्थानं ताकद होती आणि या चेंडू खेळपट्टीवरती गेला निर्धाव. खऱ्या अर्थानं आम्हाला प्लॅटफॉर्म या समालोचनासाठी दीपकजी कर्णुक यांनी या ठिकाणी मिळून दिलं. प्रशांतजी खांडेकर यांच्या स्पर्धेमध्ये अगदी दीपकजी कर्णुक आम्हाला 2 महिन्यापूर्वीच त्यांनी सांगितलेलं की प्रशांतदादाची स्पर्धा येते 1 एप्रिल ते 4 एप्रिल पाटील बाबांच्या मैदानावरती. अगदी नाईटची रजनीसुद्धा असेल आणि पंचकृषी विभागातील आपण बघतोय अगदी आम्हाला त्या ठिकाणी वर्गणी लागली. आम्हाला दीपकजी कर्णुक यांनी सांगितलं की तुम्हाला तिथं समालोचन करावं लागेल आणि त्यांच्या शब्दाखातीर प्रशांतदादा खांडेकर यांची संपूर्ण टीम आणि त्यांच्या शब्दाखातीर आम्ही व्यासपीठावरती अगदी उद्या तुषार धुमाल असतील, परवा प्रवीण दुगाडे सर असतील, त्याच्यानंतर आपल्याला बाबू शाह सर पाहायला मिळतील. म्हणजे सर्वांचं आपण मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करू. धावफलकावरती टोटल धाबा लागल्यात त्या 11 धाबा. अगदी पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. दुसरं षटक आहे प्रगती पथावरती गोलंदाज करण गोलंदाजी मार्कवरती पवन आपण बघतोय. पवन पाटील अगदी मॅचचा आस्वाद घेतात.
12 प्रतिनिधीमध्ये आपण बघतोय प्रवीण पवन पाटील यांना, नितेश पाटील असतील, अविनाश पाटील असतील, सर्वांकडून अगदी खूप साऱ्या शुभेच्छा येतात या स्पर्धेसाठी आणि मह टीमसाठी. सर्वांचं आपण मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करू. अविनाश पाटील आमचे फार जवळचे मित्र, नितेशजी पाटील या ठिकाणी आले असतील तर त्यांना सुद्धा आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती या प्रत्येक मान्यवराचं आपण यातूनचे स्वागत आणि सत्कार मात्र या स्पर्धेमध्ये करतोय. सरपंच ट्रॉफी शिल्पाताई प्रशांत खांडेकर आणि प्रशांतदादा खांडेकर यांच्या नावानं ही साकार केलेली स्पर्धा. नाईटची रजनी आहे, पहिली रात्र या मैदानावरती आणि पहिल्या रात्रीतील पहिल्या फेरीतील 5वा सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एका बाजूला आपण बघतोय घरचा यजमान संघ म्हणजे जामरुग, गावदेवी जामरुग आणि त्याच्या विपक्ष आपण बघतोय वरद विनायक महड. म्हणजे खऱ्या अर्थानं वरद विनायक महड आपण बघतोय गोलंदाजी मार्कवरती बंटी गोलंदाजी मार्कवरती, ज्याचं नाव आहे करण, त्याला आम्ही लाडाने आणि प्रेमाने मात्र बंटी म्हणतो. तो गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्कवरती आहे. दुसरं षटक प्रगती पथावरती आपण बघतोय अगदी लेदर क्रिकेट खूप पुढे चालला, पण हा चेंडू अगदी निर्धाव चेंडूची मात्र खेळपट्टीवरती सांगत आहोत. अगदी महिला वर्ग सुद्धा मॅचचा आस्वाद घेतात. सर्वांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू. धावफलकावरती धावा लागले तर टोटल 11 धावा. अभिजित गायकर आम्हाला सांगतात 11 धावा धावफलकावरती आल्यात. दुसरं षटक आहे प्रगती पथावरती. हा चेंडू जबरदस्त करून काढलाय अमोल पाटीलच्या बॅटमधून. षटका चेंडू येत होता पण सुमित हुशार आहे, सुमित चेंडूवरती गेला आणि मोठा मासा करायला लागलाय अमोल पाटील. बॅक टू बॅक भेल या ठिकाणी आमचे राजेश पाटील, आमचे सावर्ले गावचे सुपुत्र आहेत, त्यांच्या माध्यमातून चायनीज बेल असेल, त्याच्यानंतर मंचुरियन असेल, सर्वांची व्यवस्था या ठिकाणी आमचे ज्यांना आम्ही बुवा म्हणतो ते मात्र या ठिकाणी व्यवस्था करतात. त्यांचं आपण मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करू. अगदी अमोल पाटील मोठी विकेट मैदानाच्या बाहेर गेली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनिरुद्ध खांडेकरला आता घरच्या मैदानावरती प्रेक्षकांना खुश करावं लागणार. संदेश पाटीलला एखाद दुसरी जादूगिरी फलंदाजी मैदानावरती करावी लागणार तर या धावा होतील मैदानावरती. क्रिकेटमध्ये कधी काय होईल, सरण्यासारखा रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. एका चेंडूमध्ये 6 धावा होतात, पण 6 चेंडूमध्ये कधी कधी एक धाव सुद्धा होत नाही. त्याचं नाव मित्रांनो क्रिकेट आहे आणि तो गणित मात्र मैदानावरती वापरला जातोय. तो बंटीकडून मोठी विकेट मैदानाच्या बाहेर गेली, ती आपण बघतोय फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर गेला. तो अमोल पाटील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनिरुद्ध खांडेकर आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकर एंड लो बाय नॉस्ट केलेला संदेश पाटील ही जोडी मैदानावरती. करण मात्र गोलंदाजी मार्कवरती आहे. बंटीचा हा चेंडू जबरदस्त करून काढलाय आणि अनिरुद्ध खांडेकर घरच्या मैदानावरती इरादे स्पष्ट करतो. वाईट श्लोंगांच्या डोक्यावरून आलेला हा दणदणीत षटकार. डीजे बारी आपण बघतोय 4 तारखेला 4/4/2025 आई एकविरेची आपटा कोलीवाड्याची पालखी मात्र निघाली, पण या चेंडूवरती अनिरुद्ध खांडेकरना इरादे स्पष्ट केले. बॅक टू बॅक 2 षटकार. ठोक डीजे. आम्ही मगाशीच स्टेटस बघितला आपटा कोलीवाड्याचा. अगदी गावामध्ये ती पालखी फिरतीये, पण उद्या मात्र 2 तारखेला आपण बघतोय खोपोलीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर 3 तारखेला संध्याकाळी ती आई एकविरेला प्रस्थान करेल आणि 4 तारखेला मात्र त्यांचा मानाचं मान त्या ठिकाणी दिलं जाईल आई एकविरेला. आणि आपण बघतोय सर्व भाविकांना आपण विनंती करू की आपण नक्की या वर्षातून एकदा ही जत्रा आई माऊलीच्या अगदी मोठ्या उत्साहामध्ये त्या ठिकाणी साजरी केली जाते. आई एकविरेचे आमचे मुख्य पुजारी संदीप दादा देशमुख आणि ओमकार पिंगले यांच्याकडून मात्र या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. त्यांचं आपण मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करू. हा चेंडू थोडासा बाहेर गेला. आबांतर दाबेला बढती मिळते. अंकितजी तांबडे सरांनी आम्हाला सांगितलं या चेंडूवरती वाईट चेंडू आणि या वाईटच्या मदतीनं मात्र एक धाव जोडली जाईल.
एका धाब्याच्या बरोबरीनं 24 धाबा. संदीप दादा देशमुख हे असं व्यक्तिमत्व आहे, जेव्हा कधी पण तुम्ही एकविरेला जा, अगदी त्यांच्या दुकानावरती गेल्यानंतर तुम्ही त्यांना सांगा की मंदिरामध्ये गर्दी खूप आहे, ते एका फोनवरती तुम्हाला दर्शन देतील, आई माऊलीचं लाईव्ह दर्शन, आणि तो सुद्धा गाभाऱ्यात देतील. म्हणजे असं व्यक्तिमत्व आहे. आमच्या एका कॉलवरती ते आम्हाला दर्शन देतात. अगदी आमचे फार जवळचे मित्र आहे संदीपदादा देशमुख. तुम्हाला सुद्धा कोणाला जायचं असेल तर नक्की तुम्ही संदीपदादा देशमुख यांना कॉल करा, जर गर्दी असेल तर. आणि जर गर्दी नसेल तर मात्र तरीसुद्धा तुम्हाला दर्शन देण्याचं काम ते संदीपदादा देशमुख करतील. हे मुख्य पुजारी आहेत आई माऊलीचे. आणि या ठिकाणी मात्र एक धाव मिळते. एका धावेच्या बरोबरीनं धावपलकावरती धावा येतात त्या 25 धाबा. आई एकविरेच्या कृपेनं आम्हाला कन्यारत्न झालं. तिचं नावसुद्धा मी आई एकविरेच्या नावानंच मात्र वीरा ठेवलं. आणि त्या वीराला मात्र आपण बघतोय पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. सरपंच ट्रॉफी 2025मध्ये या चेंडूवरती आपण बघतोय अगदी अडवून मारण्याचा प्रयत्न संदेश पाटीलचा या ठिकाणी फसलाय. अगदी दुधारी तलवार चालवण्याचं काम मात्र मैदानाच्या आतमध्ये केलं होतं, पण पटका फसला. निर्धाव चेंडूची मात्र खेळपट्टीवरती सांगता होती. या षटक संपल्याचा निर्बाला पंचांचा आलाय. 2 षटकांचा खेळ संपला. धावपलकावरती धावा लागल्यात त्या 25 धाबा. डीजे तांडेल. दोन षटकांचा खेळ संपलाय. अगदी आता सरपंच ट्रॉफीमध्ये करून दाखवावं लागणार जामरुककरांना घरच्या मैदानावरती. या चषकावरती तुम्हाला नाव करायचं असेल तर अतोनात प्रयत्नासाठी झगडावं लागणार. प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला त्या चेंडूची गती, त्या चेंडूची शैली सर्व काही बघून आता अभ्यास करून तुम्हाला मैदानावरती खेळावं लागणार. कारण अमोल पाटील बाद झाला. नवीन फलंदाज अनिरुद्ध खांडेकर मैदानाच्या आतमध्ये. संदेश पाटील आणि अनिरुद्ध खांडेकरवरती आता पूर्णपणे विश्वास या ठिकाणी त्यांना दाखवावं लागणार. 2 षटकांचा खेळ संपला. टीम मिटिंग नका करू अजिबात. मर टीम अगदी या ठिकाणी आयोजकांकडून वारंवार सूचना येतात, टीम मिटिंग अजिबात करू नका. कारण प्रत्येक षटकासाठी आम्ही 5 मिनिटं दिलेत, याची नोंद आपण घ्यावी. जर जो दिलेला उशीर असेल, जो वेळ असेल, त्या वेळामध्ये जर तुमच्या ओव्हर जर कंप्लीट नाही झाल्या तर मात्र तुमचा बाहेरचा खेळाडू आतमध्ये घेतला जाईल, याची सुद्धा आपण नोंद घ्या. 2 षटकांचा खेळ संपलाय. स्पीडअप घ्या, स्पीडअप घ्या. आम्ही वारंवार सांगतोय. जयेश पाटील प्लीज सहकार्य करा आम्हाला. मड वरद विनायक मड टीमच्या खेळाडूंना आपण विनंती करतोय. अमोल पाटील आमचे आयोजक आहेत. अगदी त्याच्यानंतर प्रशांतदा खांडेकर यांची स्पर्धा आपण बघतोय. सरपंच ट्रॉफी 2025चं अतिशय देखणं पर्व, मनाला बोल सकतील अशा चमचमत्या ट्रॉफीच आपण मैदानावरती बघतोय. धावपलकावरती धावा लागल्यात त्या 25 धाबा. 25 धाबा धावपलकावरती लागल्यात. अगदी अनिरुद्ध खांडेकर आपण बघतोय नवीन फलंदाज. 2 षटकार या अनिरुद्ध खांडेकरच्या बॅटमधून आपण बघितलं. कलाटणी देण्याचं काम मात्र मैदानाच्या आतमध्ये केलं. जयेश पाटील खूप उशीर घेत आहे. आपण अगदी आयोजकांकडून तुम्हाला वारंवार सूचना येते, याची नोंद आपण घ्यावी. 25 धाबा धावपलकावरती लागल्यात. 3रं षटक आहे प्रगतीपथावरती. सुमित गोलंदाजी मार्कवरती आहे. सुमित फार घातक गोलंदाज आहे मह टीमचा. याचा खेळ आम्ही बऱ्याचशा मैदानावरती बघितला आहे. कारण हा असा गोलंदाज आहे ना, ज्यावेळी संकटात सापडते वरद विनायक मह टीम, त्यावेळी सावरण्याचं काम याच्या माध्यमातून आम्ही बऱ्याच मैदानावरती बघितलं आहे. पण या सरपंच ट्रॉफीमध्ये कशा प्रकारे कामगिरी करणार हे पाहण्यापर आता औषधीचं ठरणार आहे. 3रं षटक आहे प्रगतीपथावरती. धावपलकावरती धावा येतात त्या 26 धाबा. KTC लाईव्ह पूर्णपणे कव्हर करते स्पर्धा. आमचे ऑपरेटर्स आपण बघतोय अगदी तीक्ष्ण नजरेनं मात्र धाबा बघण्याचं काम या ठिकाणी होतं. या चेंडूवरती निलेश पाटीलकडे चेंडू विसावला. गलीच्या दिशेला एकच धाब्या चेंडूवरती मिळती. एका धाब्याच्या बरोबरीनं आता 27 धाबा धावपलकावरती आल्यात. 27 धाबा धावपलकावरती आल्यात. अगदी जर बघायला गेलं तर 1:30 वाजलाय आणि त्याच्यानंतर मात्र ही लढत मैदानाच्या आतमध्ये चालू. एका बाजूला गावदेवी जामरुग म्हणजे घरचा यजमान संघ मैदानाच्या आतमध्ये, आणि त्याच्या विपक्ष मात्र संघर्ष करती ती वरद विनायक मड. संदेश पाटील मोठे पटके मारण्याचा काम करतोय, पण चेंडू थोडासा बाहेर गेला. अवंतर धाबेला बढती मिळती. स्वेअरच्या मदतीने एक धाव जोडली जाईल. एका धाबेच्या बरोबरीनं अभिजित गायकर आम्हाला सांगतात 28 धाबा धावपलकावरती.
28 धाबा धाव फलकावरती आल्यात. षटक क्रमांक 3 चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. सुमित गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. सुमितचा हा चेंडू जबरदस्त फटका. बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला. चेंडू फेकून दिला. वाईडिश लोंगोनच्या आवाक्याच्या बाहेर आलेला हा दणदणीत षटकार षटकार षटकार. स्पीडअप घ्या. 34 धाबा धाव फलकावरती लागल्यात. अगदी झपाट्यानं आता धावा गोला करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करते ती गावदेवी जामरुग टीम. अगदी गावदेवीला आता त्यांना साकडं घालावे लागणार. गावदेवी मातेला मात्र ते साकडं घालतात. अनिरुद्ध खांडेकर आणि संदेश पाटीलनं काय खेळ कमालीचा केला मैदानाच्या आतमध्ये. अगदी त्यांचा कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये राहिला आहे. संदेश पाटील वारंवार आक्रमण आक्रमण आणि आक्रमण. हा चेंडू गेला. अक्षय पाटील चेंडू पर्यंत पोहोचणार. तोपर्यंत गोलीच्या वेगाने चेंडू फरार. 4 धावांसाठी आलेला चौकार. अडतीस धाबा धाव फलकावरती आल्या. तिसरं षटक आहे प्रगतीपथावरती. सुमितनं खराब कामगिरी मैदानावरती केली. प्रत्येक चेंडूवरती त्याच्या आक्रमण होतोय. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण हा बचावात्मक पर्याय वापरला जातोय. पण निलेश पाटील चेंडू पर्यंत जाणार. तोपर्यंत गोलीच्या वेगाने चेंडू जातोय. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आलेला हा दुसरा चौकार. डीजे बेचाळीस धाबा वैयक्तिक 20 धावांवरती खेळतोय तो संदेश पाटील. 42 धाबा धाव फलकावरती लागल्यात. अगदी अतिशय सुंदर काम आता मैदानाच्या आतमध्ये करण्याचं काम आता संदेश पाटील करतोय. गावाच्या प्रतिष्ठेसाठी गावाच्या अस्मितेसाठी ही लढत मैदानावरती. गावाच्या प्रतिष्ठेसाठी ही लढत मैदानावरती. एका बाजूला वरद विनायक मड आणि त्याच्या विपक्ष गावदेवी जामरुग हा संघर्ष मैदानावरती आहे. पण या चेंडूवरती आपण बघतोय संदेश पाटीलला 2 धाबा मिळतात आणि या 2 धाब्याच्या बरोबरीनं टोटल धावसंख्या धावफलकावरती येतात त्या 44 धाबा. 44 धाबा धावफलकावरती आल्यात. अक्षय पाटील आता विचार करतायत. अगदी चौकार गेला. त्याच्यानंतर अजून एक चौकार गेला. संदेश पाटीलला काय कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये केलाय. संदेश पाटील दुधारी तलवार. चली तो सामने वाली की नाही चली तो खुद की. आणि या चेंडूवरती मात्र षटक संपल्याचा निर्माला पंचांचा आला. 3 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा लागल्या त्या 44 धाबा. पण तोपर्यंत संधी देऊ आमच्या डीजे तांडेलला. धन्यवाद डीजे. स्पीडअप घ्या जयेश पाटील. 44 धाबा धाव फलकावरती लागल्यात. 3 षटकांचा खेळ संपलाय. 4थं षटक आहे प्रगतीपथावरती. 4थं षटक प्रगतीपथावरती. आता गोलंदाज अक्षय पाटील. अक्षय पाटील 4थं षटक घेऊन आलाय. आपण बघतोय मैदानामध्ये पाण्याची पूर्तता केली जातीय. संदेश पाटील आणि अनिरुद्ध खांडेकर दोन्ही फलंदाजांनी काय कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये केला बघा. एक काहीतरी वेगळं आयोजन प्रशांतदादा खांडेकर यांनी केलंय. कारण जी सर्कलची पट्टी आहे LED पट्टी आहे संध्याकाळी 7 वाजता चालू झाली. आत्तापर्यंत जर बघायला गेलं तर 1:30 ते 2 वाजलेत आणि आपल्याला तसंच आयोजन आणि नियोजन पाहायला मिळतं. आमचे संदेशजी या ठिकाणी आमचे प्रशांतदादा खांडेकर, त्याच्यानंतर गणेश नाना पाटील, प्रवीणजी देशमुख. आपण बघतोय अगदी फार चांगलं आयोजन आहे जामरुगकरांचं. आणि गावदेवी जामरुग अष्टविनायक मंडप डेकोरेशनचे मालक आमच्या तांडेल यांच्या माध्यमातून पूर्णपणे आवाज मात्र कव्हर केला जातो या स्पर्धेमध्ये. आमचा KTC लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षकांसाठी फार मोठी मेजवानी जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचा, मान्यवरांचा आणि खेळाडू मित्रांचं आपण मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करू. 44 धाबा धाव फलकावरती लागल्या. स्वराज खडे आपल्याला आमच्या व्यासपीठाच्या अगदी जबल पाहायला मिळतं. स्वराज खडे, अक्षय पाटील, सुमित असेल, त्याच्यानंतर निलेश पाटील, जयेश पाटील, त्याच्यानंतर आपण बघतोय प्रणय बाबू. बैलगाडा शर्यत मध्ये माहीर आहेत आमचे प्रणय बाबू.
कुठेही शर्यत असू द्या, अगदी अजय भाई पिंगळे यांच्या सोबत ते आपल्याला साताऱ्याला असू द्या, सोलापूरला असू द्या, ते पाहायला मिळतात. प्रणय बाबू या चेंडूवरती अक्षय पाटील वरती आक्रमण झालंय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती झपाट्याने गेला होता, पण मोक्याच्या क्षणी हा चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे आलेला अजून एक मोठा धावफलकावरती 48 धाबा धावफलकावरती आल्यात. षटक क्रमांक आपण बघतोय गोलंदाजी मार्कवरती अक्षय चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. चौथं षटक प्रगतीपथावरती. या चेंडूवरती अनिरुद्ध खांडेकर आपण बघतो स्ट्रायकर एंडला, पण या चेंडूवरती त्याला बांधून ठेवलं. चेंडूवरती थांबवलं या चेंडूवरती गोलंदाज अक्षयनं. निर्धाव चेंडूची मात्र खेळपट्टीवरती सांगता होती. धावफलकावरती 48 धाबा लागल्यात. एक चांगला रोमांचक सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. एका बाजूला भरत विनायक मड आणि त्याच्या विपक्ष मात्र संघर्ष करते ती गावदेवी जामरुग टीम. गावदेवी जामरुग आणि महड ह्या चेंडूवरती अनिरुद्ध खांडेकरनं मात्र चेंडूला स्लिपर क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल केलं. स्क्वेअरलेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती झपाट्यानं राहुल आला. राहुल चेंडू उचलणार तोपर्यंत चेंडूवरती 2 धाबा मिळतात आणि या 2 धाब्याच्या बरोबरीनं धावफलकावरती धाबा मिळतात. त्या टोटल 50 धाबा. साहिल येरुणकर यांच्या माध्यमातून जे राहिलेले चेंडू आहेत त्या चेंडूवरती 4 षटकार मारले अनिरुद्ध खांडेकर यांनी, तर मात्र तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. अगदी षटकार मारावे लागणार राहिलेल्या चेंडूमध्ये आणि ते सुद्धा 4 षटकार मारायचे आहेत. म्हणजे जर बघायला गेलं तर 24 धाबा गोला करायचे आहेत. या चेंडूवरती रिव्हर्स स्वीपनं प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक चेंडूवरती गेला होता बंटीनं मात्र वाजवली घंटी आणि या चेंडूवरती एक धाव मिळती ती गावदेवी जामरुग टीमला आणि एका धावेच्या बरोबरीनं टोटल धावसंख्या धावफलकावरती येतात 51 धावा. 51 धाबा धावफलकावरती आल्यात. अगदी षटक क्रमांक आपण बघतोय 4थं चालू आहे मैदानावरती. अक्षय पाटील गोलंदाजी मार्कवरती अजिंक्य पवार यांची टीम आपण बघतोय पूर्णपणे कव्हर करते KTC लाईव्ह. अगदी कॅमेरामॅन असतील आमचे, त्याच्यानंतर ऑपरेटर्स असतील, अतिशय सुंदर. या चेंडूवरती संदेश पाटीलला पकडलं, पण संदेश पाटील जरी बाद झाला असला तरी मी तर म्हणेन त्याने त्याचं काम पत्ते केलं मैदानावरती. डीजे पाटील गेलाय आणि सनी आलाय. असं वाटलं आम्हाला निखिल जोशी आहेत का काय. सनी पाटील मैदानाच्या आतमध्ये, म्हणजे पाटील बंधूंची जोडी आपण बघितली पहिली. संदेश पाटील आणि त्याच्यानंतर अमोल पाटीलला आपण पाहिलं. अमोल पाटील बाद झाल्यानंतर थोडीशी गरंगत लागली. त्याच्यानंतर आता संदेश पाटील बॅक टू पॅव्हिलियन झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता सनी हा सुद्धा घातक आहे. घरच्या मैदानावरती आता कशा प्रकारे कामगिरी करणार त्याच्याकडे आता पूर्णपणे प्रेक्षकांच्या नजरा लागल्यात. जामरुगकरांच्या पूर्णपणे आता नजरा लागल्यात त्या सनी पाटील आणि अनिरुद्ध खांडेकरवरती. अक्षय पाटील अगदी इटका जबाब पत्तर से ठोसा अशी मॅच मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एका बाजूला वरद विनायक मड आणि गावदेवी जामरुग. 51 धाबा धावफलकावरती लागल्यात KTC लाईव्हच्या माध्यमातून. अगदी बघा काय क्लिअरिटी आहे KTC लाईव्हची. अगदी पूर्णपणे ते कव्हर करतात आमचे ऑपरेटर्स असतील, कॅमेरामॅन असतील. पूर्णपणे चेंडूची गतीसुद्धा बघितली जाते त्याच्यावरती. म्हणजे किती स्पीडला हा चेंडू फेकते गोलंदाज त्याचा अभ्याससुद्धा मैदानाच्या आतमध्ये केला जातो. पण या चेंडूवरती काय घडलं, तिसऱ्या पंचांची मागणी मैदानाच्या आतमध्ये. सचिन दाभोलकर सर आपण बघतोय तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. अगदी अक्षय पाटील मात्र गोलंदाजी मार्कवरती 4थं षटक आहे. तिसरे पंच TV अंपायर जो काही निर्णय तो आता आमच्यापर्यंत कळवतील. कुणाल दाते नेहमीच म्हणतात, कुणाल दाते सर TV अंपायर म्हणजे तिसरे पंच. पिअर डिलिव्हरीचा निर्णय आलाय पंचांकडून, आमचे सचिन दाभोलकर सरांकडून.
फलंदाज सेफ आहे मैदानावरती. धावफलकावरती टोटल धाबा जोडल्या गेल्यात 51 धाबा. 2 बाद 51. एक चांगली स्थिती, मजबूत स्थिती, एक चांगली पकड निर्माण केली आहे ती गावदेवी जामरुक टीमनं. अगदी घरच्या मैदानावरती चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये राहिला आहे तो आत्तापर्यंत जामरुक टीमचा. कारण धावफलकावरती धावा लागलेत 51 धाबा. 2 बाद 51. जयेश पाटील वारंवार अगदी आम्हाला तुम्ही त्या ठिकाणं पियर डिलिव्हरी आहे, सेफ आहे फलंदाज. आणि षटक क्रमांक आपण बघतोय 4थं चालू आहे गोलंदाजी मार्कवरती अक्षय पाटील. बबी विघ्नेश पाटील उर्फ बबी. बबी आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती. बबीचा आम्ही खालापूर प्रीमियर लीगमध्ये खेळ बघितला. त्याच्यानंतर घोडुलीच्या मैदानावरती अगदी अंडर 19ची जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये सुद्धा बबीचा आम्ही खेळ बघितला. काय कप्तानगिरी त्या ठिकाणी कप्तानगिरी करत होता, करणार होता स्वतः त्या टीमचा. चैतन्य तांडेल आमचे फार जवळचे मित्र आम्हाला विचारतात धावा झाल्या किती. 51 धावा झाल्यात धावफलकावरती. आणि 2 बाद 51. एक चांगली पकड निर्माण केली आहे ती जामरुक टीमनं. बबी गोलंदाजी मार्कवरती. बबी डावकुरी हाताचा गोलंदाज. फुलटॉस चेंडू, जबरदस्त प्रहार चढवला होता पण अनिरुद्ध खांडेकरनं या चेंडूवरती खर्रा फटका मारला. आणि या फटक्यावरती फक्त एकच धाव मिळती. एका धावेच्या बरोबरीनं, एका धावेच्या साह्यानं टोटल धावा धावफलकावरती येतात त्या 52 धावा. बॅटच्या रडारमध्ये जर हा चेंडू आला असता तर सीमारेषेलगत चेंडू नक्कीच आला असता, पण हा चेंडू बॅटचा थोडासा वर फ्लो राहिला म्हणजे वरती लागला आणि त्याच्यावरती फक्त एक धाव मिळती एका धावेच्या बरोबरीनं. 52 धावा धावफलकावरती. 52 धावा धावफलकावरती आल्यात. बबी आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती. पवन पाटील त्याच्यानंतर आमचे चरण पाटील मॅचचा आस्वाद घेतात. पण या चेंडूवरती फटका जोरदार आहे. अविनाश पालांडे नो चेंडूसाठी तिसरे पंच. पण या चेंडूवरती षटकार आलाय आणि नो चेंडूसाठी तिसऱ्या पंचांची मागणी सचिन दाभोलकर सरांकडून केली जातीय. केटीसी लाईव्ह नक्कीच मंचावरती जास्त गर्दी करू नका. मगाशी मयूर कांबलेनं सांगितलं की आमच्या 3ऱ्या फ्लोअरला जास्त गर्दी करू नका कारण आपण डोंगरावरती आहेत. जर ढासळला डोंगर तर मात्र त्या ठिकाणी तिकीट सुद्धा काढता येणार नाही. पियर डिलिव्हरी आहे. फलंदाज सेफ असेल या चेंडूवरती. अगदी आपण बघतोय अगदी प्रशांतदा खांडेकर यांचं आयोजन आहे. अतिशय सुंदर आणि अतिशय मी तर म्हणेन देखणं आयोजन. मनाला बोल लागतील अशा समजून ट्रॉफीज आपण मैदानावरती बघतोय. टोटल धाबा धावफलकावरती लागल्यात त्या 58 धाबा. 58 धाबा धावफलकावरती. पवन पाटील मॅचचा आस्वाद घेतात. अगदी म्हणत असतील की बबीने एखादी दुसरी गोल्डन विकेट घ्यावी पण या चेंडूवरती प्रयत्न फसला. एकच धाव या चेंडूवरती मिळतीये. एका धावेच्या बरोबरीनं 59 धाबा धावफलकावरती. 59 धाबा धावफलकावरती आल्यात. षटक क्रमांक जर बघायला गेला तर 5वं षटक आहे. शेवटचं षटक आहे प्रगती पथावरती. विघ्नेश गोलंदाजी मार्कवरती. 59 धाबा धावफलकावरती लागल्यात. हा चेंडू जबरदस्त प्रहार. अनिरुद्ध खांडेकरनं आपल्या मनगडातली ताकद सिद्ध केली आणि वांडिश लोंगांच्या डोक्याच्या आवाक्याच्या बाहेर. अक्षय पाटील मात्र चेंडूकडे आशाभूत नजरेने बघत राहिला. चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे. षटकार धावा धावफलकावरती आल्यात. वैयक्तिक 28 धाबांवरती खेळतोय अनिरुद्ध खांडेकर. अगदी कमालीची कामगिरी त्याच्या मैदानाच्या आतमध्ये राहिली. साहिल येरुंकर यांनी आम्हाला सांगितलं की 4 षटकार मारावे लागतील जर ATM मधून 1000 रुपये कमी करायचे असतील तर.
हा चेंडू पुनश्च आपण बघतोय मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता बॅटच्या रडारमध्ये. चेंडू एकच धाव, लेग बायचा इशारा पंचांचा आला. एका धाब्याच्या बरोबरीनं टोटल धाबा धावपलकावरती येतात त्या गावदेवी जामरुक टीमच्या प्रतिस्पर्धी वरद विनायक मळ टीम संघाविरोधात खेळताना. प्रथम नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर 60 धाबा धावपलकावरती आल्यात. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये कुआन डायरेक्ट प्रत्येक चेंडूवरती आक्रमण आणि आक्रमण हा बचात्मक पर्याय मात्र वापरावा लागेल. 66 धाबा धावपलकावरती लागल्यात. अगदी आमचे आपण बघतोय 66 धाबा धावपलकावरती लागल्यात. अविनाश पालांडे मुख्य पंच. ह्या चेंडूवरती जबरदस्त प्रहार आणि नो चेंडूचा इशारा मात्र पंचांचा आला आणि त्या चेंडूवरती मात्र चौकार. तब्बल 5 धाबा या चेंडूवरती जोडल्या जातील आणि या 5 धाब्याच्या बरोबरीनं टोटल धाबा धावपलकावरती येतात ते 71 धाबा. आजच्या दिवसातील खऱ्या अर्थानं हायस्कोर आहे गावदेवी जामरुक टीमचा. कारण अगदी जसा बाद झाला आपण बघितलं फलंदाज अमोल पाटील, त्याच्यानंतर त्या धावांवरती आकार देण्याचं काम आता संदेश पाटीलनं केला. त्याच्यानंतर अनिरुद्ध खांडेकर, सनी पाटील चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आता त्यांचा राहिलाय. 71 धाबा धावपलकावरती. 9 चेंडू त्याच्यानंतर फ्रीट असेल या चेंडूवरती. पण या चेंडूवरती आपण बघतोय अगदी फलंदाज मात्र सनी पाटील या चेंडूवरती बाद झाला आहे आणि पहिल्या सत्राचा या ठिकाणी आता आपण बघतोय खेळ संपलाय आणि धावपलकावरती धाबा टोटल लागल्या ते 71 धाबा. शेवटच्या आता 30 चेंडू आणि 72 धावसंख्येची गरज आहे ती वरद विनायक मळ टीमला. डीजे धन्यवाद. आजच्या दिवसातील हायस्कोर आहे गावदेवी जामरुक टीमचा. 71 धाबा पर्यंत मजल मारली. 71 धाबा धावपलकावरती लागल्या. शेवटचे आता 30 चेंडू आणि 72 धाबांची गरज आहे. म्हणजे घरच्या मैदानावरती आम्हाला संतोषजी जोरकर सांगतात घरच्या मैदानावरती तशी कामगिरी करावी लागणार आणि ती कामगिरी केली त्यांनी. 72 धाबांची गरज आहे. शेवटचे 30 चेंडू 72 धाबा करायचे आहेत त्या बाहुबली जयेश पाटील यांच्या टीमला. हॅलो या शेवटचे 30 चेंडू आणि 72 धाबांची गरज आहे मैदानावरती. खेळाडू कक्षामध्ये जावं. मळ टीमला सगळ्यांना खेळाडूंना विनंती आपला या ठिकाणी डगआउट आहे त्या डगआउटमध्ये सर्वांनी बसायचं. सर्व खेळाडूंना विनंती असेल. निलेश पाटील, जयेश पाटील, स्वराज खडे, त्याच्यानंतर प्रणय बाबू, त्याच्यानंतर आमचे सुमित असेल, बंटे असेल, अक्षय पाटील, जय, सर्वांना विनंती आहे. नाणेफेकीसाठी या ठिकाणी आपण विनंती करू. बी टीमचा कर्णधार आणि त्याच्यानंतर केलवली या दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये यावं. शेवटचे 30 चेंडू 72 धाबांची गरज. नक्कीच तनुजा बीड या टीमचा कर्णधार आणि केलवली या दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये या. इनिंग ब्रेकमध्ये आम्ही हा टॉस करतोय
आपल्याला विनंती आहे की केलवली टीम आणि तनुजा बीड या दोन्ही टीमच्या कर्णधारांना आपण विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी त्वरित यावं. 72 धाबांची गरज आहे. शेवटचे 30 चेंडू 72 धाबा. अक्षय पाटील आणि जयेश पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये रबाडा होती. या घरच्या मैदानावरती आता कशा प्रकारे कामगिरी करणार ती आपण बघतोय. जांभरुक टीम हे पाण्यापर आता उत्सुकतेचं ठरणार आहे. प्रशांतदा खांडेकर, सनी पाटील, त्याच्यानंतर आपण बघतोय अमोल पाटील, त्याच्यानंतर अनिरुद्ध खांडेकर, मनीष असेल, त्याच्यानंतर योगेश तांडेल, त्याच्यानंतर चैतन्य तांडेल, म्हणजे बरेचसे खेळाडू आपण अगदी मैदानाच्या आतमध्ये बघतोय. त्यांना धाबा रोखायचे आहेत. 72 धाबा आणि 72 धाबा करायचे आहेत त्या मळ टीमला. नक्कीच घ्या, स्पीडअप घ्या. 1:55 झालेत, याची नोंद आपण घ्यावी. 2 वाजायला फक्त 5 मिनटं बाकी आहेत. अगदी आपण विनंती करतो तनुजा बीड टीमचा कर्णधार आणि केलवली या दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती की आपण टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये संपर्क करा. केलवली टीमचा कर्णधार या ठिकाणी आलाय. आपण विनंती करतो तनुजा बीड संघाच्या कर्णधाराला विनंती की आपण टॉस करण्यासाठी यावं. केलवली टीमचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. शेवटचे 30 चेंडू 72 धाबांची गरज आहे. क्षेत्ररक्षण लाभा जांभरुक टीम. जांभरुक संघ आपण क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या. शेवटचे 30 चेंडू 72 धाबांची गरज आपण बघतो मैदानावरती. अक्षय पाटील आणि जयेश पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना झाली. या अगदी आपण विनंती करतो आयोजकांच्या वतीनं की आपण क्षेत्ररक्षण लावा जांभरुक टीम. सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये रवाना झाली. अशोकजी दिसले या ठिकाणी आले. त्यांना आपण विनंती करू या आपण व्यासपीठावरती. सरपंच ट्रॉफी 2025चा आपण हंगामामध्ये ही ट्रॉफीचं खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. अगदी पहिल्या फेरीतील शेवटची लढत मैदानाच्या आतमध्ये आपण एका बाजूला कावदेवी जांभरुक आणि त्याच्या विपक्ष आपण भरत विनायक मळट बघतोय. नक्कीच आपण बघतोय गोलंदाजी मार्कवरती संदेश पाटील गोलंदाजी मार्कवरती. 72 धाबांची गरज आहे. शेवटचे 30 चेंडू. केलवली टीमचा कर्णधार या ठिकाणी आलाय. आपण विनंती करतो तनुजा बीड टीमचा कर्णधारला की आपण टॉस करण्यासाठी या. इनिंग ब्रेकमध्ये आम्ही टॉस करतो याची दक्षता घ्या. आपण पहिल्या सामन्यापासून आम्ही त्या ठिकाणी मायक्रोफोनवरती सांगितलं की इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. फुलटॉस चेंडू जयेश पाटील या चेंडूला अगदी रडारमध्ये आला. चेंडू खेळपट्टीवरती क्षेत्ररक्षक चेंडूवरती जाणार तोपर्यंत चेंडूवरती जयेश पाटीलला 2 धाबा मिळतात आणि या 2 धाब्याच्या बरोबरीनं श्रीगणेशा केला जातोय. शेवटचे चेंडू आता शिल्लक असतील ते 29 चेंडू आणि अजूनही 70 धाबांची गरज आहे. 29 चेंडू 70 धाबांची गरज मैदानावरती. तनुजा बीडशी संपर्क करा समीर पाटील. अगदी आम्ही आवाज देण्याचं काम त्या ठिकाणी करतोय पण ते नाणेफेकीसाठी येत नाही आहे. तनुजा बीड आपल्याला विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये या. या ठिकाणी केलवलीचा कर्णधार या ठिकाणी आलाय. केलवली टीमचा कर्णधार संतोषजी देशमुख यांच्या शुभ हस्ते मात्र नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातोय. अगदी टॉस बॉक्समध्ये नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातोय संतोष देशमुख यांच्या शुभ हस्ते. आपण विनंती करतोय साहेबांना की टॉस बॉक्समध्ये आपण त्या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करायचा आहे. 3 धाबा धावफलकावरती आल्यात. पहिले षटक आहे प्रगतीपथावरती. गोलंदाज संदेश पाटील वरती आपण बघतो. आक्रमण जर झालं प्रवण तर मात्र प्रत्येक चेंडूवरती जर आक्रमण झालं तर धावा सोप्या होतील त्या भरत विनायक मळ टीमसाठी. युवांश विश्वास खडे आणि मानस परेश पाटील यांच्या माध्यमातून जर मळ टीम जिंकली तर मात्र तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. स्पीडअप घ्या. वारंवार तुम्हाला आम्ही सूचना देतो भरत विनायक मळ टीम. अगदी आयोजकांकडून वारंवार आम्हाला सूचना येते की स्पीडअप घ्या. कारण पहिले 4 ते 5 सामने अगदीचे सुंदर अगदी वेलेमध्ये या ठिकाणी झालेत. या चेंडूवरती अक्षय पाटील फुलटॉस चेंडूवरती फसवला.
निखिल जोशी चेंडूच्या खाली आणि अक्षय पाटील बॅक टू पॅबेल डीजे टोक. टॉस करून घ्या, टॉस करून घ्या समीर पाटील. समीरजी पाटील त्या ठिकाणी केलवली टीमचा कर्णधार आणि तनुजा बीड या दोन्ही टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेत. धावफलकावरती धावा टोटल लागल्या त्या 3 धाबा. सुमित नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अक्षय पाटील बाद झालाय. जयेश पाटील याच्या मनगडामध्ये ताकद आहे जयेश पाटीलच्या. शेवटपर्यंत त्याला आता मैदानाच्या आतमध्ये थांबावं लागतील तर या धावा सोप्या होतील त्या वरद विनायक मड टीमसाठी. आता धावा करावा लागेल गणपती बाप्पाचा तर या 72 धाबा मी तर म्हणेन पूर्ण होतील. पण त्या पूर्ण करण्यासाठी आता प्रयत्नांचे पराकाष्ठा प्रयत्नांसाठी पूर्णपणे झटावं लागेल मैदानावरती. सरपंच ट्रॉफीवरती जर तुम्हाला नाव करायचं असेल तर जो सहजासहजी तुमचं नाव होणार नाही. जर तुम्ही प्रयत्न केले शेवटपर्यंत तर तुमचे प्रयत्न जर प्रामाणिक असतील तर या चषकावरती तुम्ही नक्कीच नाव कराल. येणार शेवटचे चेंडू आता विचार गेला 3 धाबा धावफलकावरती आल्यात. पहिले षटक आहे प्रगतीपथावरती. संदेश पाटील गोलंदाजी मार्कवरती. संदेश पाटील आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. अगदी चांगला अव्वल दर्जाचा गोलंदाज. या चेंडूवरती यष्टा उद्ध्वस्त केल्या. अगदी मधल्या स्टंप वरती मी तर म्हणेन पूर्णपणे गोलंदाजी हवी केली ती संदेश पाटीलला. दांडी गोल केला सुमित या फलंदाजाला डीजे. मैदानाच्या आतमध्ये आता निलेश पाटील आपण बघता. अक्षय पाटील बाद झाला. त्याच्यानंतर सुमित बाद झालाय. निलेश पाटील आता मैदानाच्या आतमध्ये रवाना झालेत. निलेश पाटील आणि जयेश पाटील ही दोन्ही बंधूंची जोडी. प्रमोद पिंगले अगदी मॅचचा आस्वाद घेतात. प्रमोद पिंगले शेवटपर्यंत जाणार नाही कारण श्रीदत्त घोडिवली टीम आपण बघतोय एक सामना जिंकली आहे. प्रमोद पिंगलेंचा फार क्रिकेटवरती प्रेम आहे आणि जिथे जिथे श्रीदत्त घोडिवली टीम ज्या वेळी असते त्या वेळी प्रमोद पिंगलेंचा फुल मोठा मी तर म्हणेन सपोर्ट असतो गावासाठी आणि त्या टीमसाठी. सर्वांचं आपण स्वागत करू कारण क्रिकेटवरती मी तर म्हणेन नसानसामध्ये क्रिकेट भरला आहे. आमचे गुरुनाथ पालांडे जरी कामावर गेले असले तरी 2 वाजले तरीसुद्धा ते आम्हाला कॉल करून सांगतात की स्पर्धेसाठी तुम्ही शुभेच्छा द्या. आत्तापर्यंत आम्ही 7 ते 8 वेळेला शुभेच्छा दिल्या पण पुनश्च गुरुनाथ पालांडे यांच्याकडून या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. प्रशांतदादा खांडेकर यांच्या आयोजनासाठी सचिन दादा पालांडे अविनाश पालांडेंचे मोठे बंधू यांच्याकडून मात्र खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्यांचं सुद्धा आपण स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू. 3 धाबा धावफलकावरती लागल्यात. संदेश पाटील गोलंदाजी मार्कवरती आपण बघतोय अगदी टिचून मारा गोलंदाजी मार्कवरती चालू आहे. आम्हाला समीर पाटील आज खेळताना दिसत नाही. समीर पाटील जामरुक टीमकडून नेहमी खेळतात. एक चांगले गोलंदाज आहेत अव्वल दर्जाचे गोलंदाज ज्यांचा खेळ आम्ही बऱ्याचशा मैदानावरती बघितला आहे. या चेंडूवरती निलेश पाटीलनं मात्र चेंडूला सन्मान दिलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचणार मनीषला मात्र चेंडूनं फसवला आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे 4 धाबांसाठी चौकार. समीर पाटील टॉस केला का या 2 संघादरम्यान? नक्कीच संतोषजी देशमुख यांच्या शुभ हस्ते आपण बघतो नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. टॉस बॉक्समध्ये केलवली आणि त्याच्या विपक्ष आपण बघतो तनुजा जामरुग या 2 संघादरम्यान मात्र नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. आपण मान्यवरांना विनंती करू की आपण टॉस करून घ्या. धावफलकावरती टोटल धाबा आल्यात त्या 7 धाबा. 7 धाबा धावफलकावरती स्पीडअप घ्या. वारंवार तुम्हाला आम्ही सूचना करतोय प्रत्येक षटकासाठी 5 मिनिटं दिले गेलेत. जर तुमचे ज्या दिलेल्या बेलामध्ये जर षटक पूर्ण नाही झाले तर मात्र तुमचा बाहेरचा खेळाडू आतमध्ये घेतला जाईल. याची नोंदसुद्धा आपण घ्यावी. याची दक्षता आपण घ्या
कारण KTC लाईव्हच्या माध्यमातून पूर्णपणे आम्ही ही स्पर्धा कव्हर करतोय. प्रत्येक चेंडूचा आम्ही त्या ठिकाणी वेग बघतोय, चेंडूची गती बघतोय, त्याच्यानंतर किती मिनिटांनी चेंडू फेकला जातो, किती मिनिटांनी विकेट जाते, किती मिनिटांनी षटकार जातो, किती मिनिटांनी निर्धाव चेंडू जातो, हे सर्व काही टिपलं जातं आहे KTC लाईव्हच्या माध्यमातून. आमचे ऑपरेटर्स अगदी अतिशय सुंदर काम करतात. त्याच्यानंतर आमचे कॅमेरामॅन KTC लाईव्ह अजिंक्य पवार यांची टीम मैदानावरती आपण जामरुखच्या मैदानावरती आज पहिल्या रात्रीमध्ये बघतोय. अगदी 4 दिवस आम्हाला KTC लाईव्ह या नाईटच्या रजनीमध्ये पाहायला मिळेल. या चेंडूवरती जयेश पाटीलनं मात्र फटका लगावला होता, डायरेक्ट LED वरती हिट केला आणि या चेंडूवरती फक्त एकच धाव मिळती. एका धाब्याच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा येतात, त्या 8 धाबा. LED आपण बघतोय अगदी सर्कलसाठी पूर्णपणे कव्हर केली स्पर्धा आणि या LEDने मी तर म्हणून प्रेक्षकांची मनं जिंकलीत. तुम्ही कुठेही बघा, नजर LED वरतीच जाते. म्हणजे काय आयोजन आहे प्रशांतदादा खांडेकर यांचं. त्यांच्या आयोजनामध्ये आपण बघितलं अनेक मान्यवर आले, महिला वर्गसुद्धा आपण बघतो. उद्घाटनाप्रसंगी आपण बघितलं शिल्पाताई यांच्या सर्व मित्रपरिवार. पण या चेंडूवरती निलेश पाटील मोठी विकेट, अजून एक मैदानाच्या बाहेर डीजे. निलेश पाटील बाद झाले, अक्षय पाटील बाद झाले, त्याच्यानंतर सुमित बाद झाला. 3 बाद धावफलकावरती धाबा लागल्या, त्या टोटल 8 धाबा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अगदी बैलगाडा शर्यत प्रेमी प्रणय बाबू मैदानाच्या आतमध्ये. प्रणय पाटील आपण बघते मैदानाच्या आतमध्ये रवाना झालेत. प्रणय आणि जयेश पाटील बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पाटील बाबांचे भव्य मैदान आहे, अगदी त्यांच्या मैदानामध्ये ही स्पर्धा आपण बघतोय साकारलेली आहे. स्पर्धा सरपंच ट्रॉफी 2025चा अतिशय देखणं पर्व. अगदी या पर्वामध्ये जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं आणि खेळाडू मित्रांचं आपण मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करू. घ्या स्पीडअप घ्या जयेश पाटील. अगदी या ठिकाणी विनंती असते सर्व खेळाडूंना, पंचांना आम्ही पुन्हा एकदा ताकीद करतोय की स्पीडअप घ्या. अविनाश पालांडे त्याच्यानंतर अंकितजी तांबडे दोन्ही पंचांचं आपण स्वागत करू. मागच्या मॅचमध्ये आपण बाला सालुंकेंना बघितलं, त्याच्यानंतर आमचे सचिन दाभोलकर यांना बघितलं. सर्वांचं आपण मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करू. या चेंडूवरती अनिरुद्ध खांडेकरवरती आक्रमण झालं. सनी पाटील चेंडूवरती आला, एकच धाब्या चेंडूवरती मिळती. एका धाब्याच्या बरोबरीने, एका धाब्याच्या साह्यानं अभिजित गायकर आपण बघतोय अगदी गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये 9 धाबा धावफलकावरती आल्यात. अभिजित गायकर अगदी पूर्णपणे प्रशांतदादा खांडेकर यांचा सर्व मित्रपरिवार आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेमध्ये. अगदी ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी सडल हाताने मदत केली त्या सर्वांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू. या चेंडूवरती जयेश पाटील ना चेंडू लगावलाय सीमारेषेच्या पलीकडे, काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून आलेला हा दणदणीत षटकार डीजे. 15 धाबा धावफलकावरती आल्यात. 15 धाबा धावफलकावरती आल्यात. 72 धाबांचा पाठला संतोषजी देशमुख यांच्या शुभ हस्ते आपण बघतो. नाणेफेकीचा कौल आमच्या टॉस बॉक्समध्ये केला जातो. एका बाजूला तनुजा बीड आणि तर दुसऱ्या बाजूला आपण केलबली पाहतोय. टॉस या ठिकाणी केला जातोय. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी कोणाच्या बाजूला कोणाच्या वाट्याला आला तो तनुजा बीड टीमनं नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि आपला जो काय निर्णय असेल तो आमच्यापर्यंत लगेच कळवायचा आहे. तनुजा बीड त्याच्या विपक्षी आपण बघतो केलवली या संघर्ष मैदानावरती जितू दिसले यांचा खेळ आपण पहिल्या सामन्यामध्ये बघितला. पण या चेंडूवरती जयेश पाटील अगदी ताकद त्याच्या मणक्यामधली ती सिद्ध करतोय. दुसरा षटकार त्याच्या बॅटमधून डीजे. अ, 21 धाबा धावफलकावरती आल्यात. अगदी प्रत्येक चेंडूवरती आता आक्रमण चालू आहे जयेश पाटीलचं. जर असं आक्रमण शेवटपर्यंत जर झालं तर 5 षटकामध्ये 72 धाबा सोप्या होतील वरदविनायक मड टीमसाठी. आता गणरायाला साकडं घालावं लागणार मडकरांना. अविनाश पाटील, नितेश पाटील मॅचचा आस्वाद घेतात. त्यांचंसुद्धा आपण स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू. अभिषेक हडप यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. पण तिसऱ्या चेंडूवरती तिसरा षटकार होणार का? सनी पाटील चेंडूवरती गेला होता
मोक्याच्या क्षणी या चेंडूवरती फक्त एकच धाव मिळती एका धावेच्या बरोबरीनं टोटल धाबा धावपलकावरती येत आहे. षटक संपल्याचा निर्मला वंचांचा आलाय. 2 षटकांचा खेळ संपला. धावपलकावरती धाबा आल्यात त्या 22 धावा. डीजे शेवटचे 18 चेंडू आणि 50 धाबांची गरज आहे. शेवटचे 18 चेंडू 50 धाबा 50 धाबा 18 चेंडू. एका बाजूला भरत विनायक मड तर एका बाजूला यजमान घरचा संघ मैदानावरती गाव देवी जामरुग. येणार शेवटचे 18 चेंडू 50 धाबांची गरज. 18 चेंडू 50 धाबांची गरज मैदानावरती. आता मड टीम जयेश पाटील जोपर्यंत असणार तोपर्यंत हौसले बुलंद भरत विनायक मड टीमचे. पण या 50 धाबांसाठी झगडावं लागणार. या 50 धाबांसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा शेवटपर्यंत आता करावी लागणार भरत विनायक मड टीमला. आणि या 50 धाबा रोखाव्या लागणार त्या घरच्या मैदानावरती गाव देवी जामरुग टीमला. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये पाण्यापर्यंत औषधीचं ठरणारी याच्यानंतर होणारी लढत. एका बाजूला केलवली तर एका बाजूला तनुजा बीड. या 2 संघादरम्यान तनुजा बीड टीमनं मात्र नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जिंकलाय आणि त्यांनी आपला निर्णय या ठिकाणी कळवणं फार गरजेचं आहे. अगदी फिल्डिंग क्षेत्ररक्षण स्वीकारलं तनुजा बीड टीमनं. प्रथम नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये जाईल फलंदाजीसाठी केलवली टीम. 18 चेंडू 50 धाबांची गरज आहे. जयेश पाटील प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करतोय. गोलंदाज मनीष गोलंदाजी मार्कवरती मनीष पाटील आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती 3रं षटक घेऊन आलाय. 3रं षटक घेऊन आला निलेश पाटील. सांगताय जयेश पाटीलला की प्रत्येक चेंडूवरती तो आक्रमण कर तर या धावा सोप्या होतील. पण या चेंडूवरती जयेश पाटीलला मात्र फसवला चकावला. या चेंडूवरती अडवून मारण्याचा प्रयत्न बसला. बॅटच्या रडारमध्ये हा चेंडू आलेला नाहीये. हा चेंडू खेळपट्टीवरतीच राहिला. अगदी निर्धाव चेंडूची मात्र खेळपट्टीवरती सांगत आहोत. या शेवटचे 17 चेंडू 50 धाबा. 17 चेंडू 50 धाबा. 2 चेंडू निर्धाव गेले. 16 चेंडू 50 धाबा. समीकरण आता फक्त बदलत राहील. तुम्हाला आता आकार द्यावा लागेल धावपलकाला. जर तुम्ही धावपलकाला आकार दिलं तर धावा सोप्या होतील. शेवटचे 16 चेंडू 50 धाबा. 16 चेंडू 50 धाबा. 50 धाबा 16 चेंडू. कोण जिंकणार कोण हारणार याच्यासाठी हा संघर्ष मैदानावरती. एका बाजूला भरत विनायक मड तर एका बाजूला गाव देवी जामरुग. पण अमोल पाटीलनं झेल सोडला जयेश पाटीलचा. या चेंडूवरती सुद्धा चेंडू गेला खेळपट्टीवरती निर्धाव. 3 चेंडू खेळपट्टीवरती निर्धाव गेलेत. शेवटचे 15 चेंडू आणि आपण बघतोय 50 धावांची गरज आहे. 15 बॉल 50. अगदी समीकरण थोडंसं बदलत चाललंय कारण प्रत्येक चेंडूवरती आता खऱ्या अर्थाने पूर्णपणे तीन चेंडूंचा खेळ संपलाय. घ्या स्पीडअप घ्या. शेवटचे 15 चेंडू 50 धाबांची गरज. अगदी 15 चेंडू 50 धाबा. जयेश पाटील मात्र आक्रमण करण्याचं काम करतोय पण बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाहीये. चेंडू थोडासा बाहेर गेला. अवांतर धाबेला बढती मिळती आणि अवांतर धाब्याच्या मदतीनं मात्र एक धाव मिळेल. एका धाब्याच्या बरोबरीनं टोटल धाबा धावपलकावरती येत आहेत त्या 23 धाबा. हा चेंडू पुन्हा चेंडूवरती बांधून ठेवलंय. अगदी आमचे नवज्योत पिंगळे सुद्धा मॅचचा आस्वाद घेतात. त्यांचं सुद्धा आपण स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू. अरुण पिंगळे नवज्योत पिंगळे अगदी टावरच्या बाजूला उभे आहेत. मॅचचा आस्वाद घेतात. नवज्योत पिंगळे युवा पत्रकार आहेत ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलंय. आमचे नवज्योतजी पिंगळे अरुण पिंगळे सर्वांचं आपण स्वागत करू. पण वारंवार चेंडू मात्र खेळपट्टीवरती थोडासा बाहेर फेकला जातो मनीष पाटीलच्या माध्यमातून. जयेश पाटीलवरती आता खऱ्या अर्थानं आपण बघितलं मागाशी जयेश पाटीलनं आक्रमण केलं प्रत्येक चेंडूवरती. या चेंडूवरती जबरदस्त प्रहार. जयेश पाटील प्रत्येक चेंडूवरती आक्रमण आणि आक्रमण. हा बचावात्मक पर्याय. डीजे
या चेंडूवरती षटकार आलाय आणि या 6 धाब्याच्या बरोबरीनं 30 धावा धावफलकावरती निखिल पिंगळे ज्यांनी धनंजय श्रीपत फराट यांच्या स्पर्धेमध्ये आपण बघितलं उमरोली टीमला पॅक केलं होतं. त्या ठिकाणी उमरोली टीमनं मात्र नावाचा बोलबाला त्या मैदानावरती दाखवला. निखिल पिंगळे, प्रमोद पिंगळे, अरुण पिंगळे, नवज्योत पिंगळे यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. पण या चेंडूवरती जयेश पाटील थांबत नाहीये, त्याला थांबवलं मनीष पाटील आणि चेंडूवरती अनिरुद्ध खांडेकर झपाट्याने गेला आणि चेंडूवरती पकडलंय. फलंदाज निखिल जोशीनं हा झेल टिपला आणि फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर जाईल. तो बाहुबली जयेश पाटील ठोक, जितना ठोकना है उतना धन्यवाद. सुशांत पालांडे यांना सुद्धा आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती या. त्याच्यानंतर अभिनंदजी फराट, अविनाश फराट यांच्याकडून सुद्धा आपण बघतोय अगदी स्पर्धा पाहिली जाते. अविनाश फराट असतील, त्याच्यानंतर सुशांतजी पालांडे, सर्वांचं आपण स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू. अदीप कर्णुक यांच्याकडून सुद्धा आपण बघतो या स्पर्धेचं खऱ्या अर्थानं पूर्णपणे कव्हर केली जाते त्यांच्या माध्यमातून. KTC लाईव्ह पूर्णपणे कव्हर करते. अगदी कॅमेरामॅन आपण बघतोय पूर्णपणे छायाचित्र टिपलं जातं. या चेंडूवरती बराचसा मोठा प्रयत्न झालाय, पण या चेंडूवरती ताकद थोडीशी कमी पडली बाबूची आणि प्रणय बाबू आपण बघतोय प्रणय पाटीलचा हा फटका एकच धाब्या चेंडूवरती मिळती. एका धाब्याच्या बरोबरीनं आता टोटल धाबा धावफलकावरती येतात त्या 31 धाबा धावफलकावरती आल्यात. आपण बघतोय अगदी पवन पाटील आता थोडेसे अडचणीत सापडत आमचे महडगावचे पवन पाटील, कारण जयेश पाटील जसा बाद झाला तसं पवन पाटील यांच्या चेहऱ्यावरचा हसू मात्र मी तर म्हणेन गायब झालंय. स्वराज कडे अगदी आपण बघितलं स्वराज कडेचा खेळ बघण्यासाठी प्रेक्षक खूप आले होते. त्याच्यानंतर सुमित बाद झाला. अक्षय पाटीलवरती आता आम्हाला मगाशी कॉल आले, राहुल पवारचा आलेला, अरुण जाधवचा आलेला. अक्षय पाटील किती केलं अक्षय पाटीलने धावा, पण ते क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये कधी का होईल हे सांगणं फार कठीण आहे. त्याला फुलटॉस चेंडूवरती अक्षय पाटील बाद झाला. त्याच्यानंतर मात्र आता थोडंसं दडपणाखाली खेळती ती भरत विनायक मळ टीम. अविनाश पाटील, नितेश पाटील वारंवार शुभेच्छा येतात या स्पर्धेसाठी, त्यांचं सुद्धा आपण कौतुक करू. संदेश पाटील हुशार आहे. संदेश पाटील निर्धाव चेंडू वारंवार फेकतोय, कारण एक धाब्या चेंडूवरती आली. त्याच्यानंतर निर्धाव चेंडू जय या चेंडूवरती अगदी सहज चेंडूला दिशा दिली, जागा बनवली, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचणार तोपर्यंत गोलीच्या बेगाना चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. जाधव यांच्याकडून सुद्धा मळ टीमसाठी खूप सारे शुभेच्छा आल्यात आणि आयोजनासाठी सुद्धा प्रशांतदा खांडेकर यांच्या स्पर्धेसाठी सुद्धा खूप सारे शुभेच्छा आल्यात, त्यांचं सुद्धा आपण स्वागत करू. अरुण जाधव अगदी आपण बघतोय संदेश पाटीलच्या वरती आता आक्रमण झालं. हा चेंडू जबरदस्त करून काढलाय, पण प्रशांतदा खांडेकर या स्पर्धेचे स्पर्धकार, पण हा चेंडू मात्र त्यांच्या हातातून निसटला. एकच धाब्या चेंडूवरती मिळती आणि एका धाब्याच्या बरोबरीनं 72 धाबांचा पाठलाग करताना थोडीशी दमछाक झाली ती वरद विनायक मळ टीमची. प्रतिस्पर्धी गावदेवी जामरुग या टीम विरोधात खेळताना टोटल धाबा धावफलकावरती आल्यात त्या 36 धाबा. अजून 36 धाबा करायचे आहेत. अभिजित गायकर 36 धाबा धावफलकावरती आल्या. षटक क्रमांक 4 चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. संदेश पाटील आपण पाहतो गोलंदाजी मार्क वर्दी, प्रणय पाटील आणि जय ही जोडी मैदानावरती आहे. 8 चेंडू 36 धाबांची गरज. प्रणय पाटील अगदी फटका मध्ये दम नव्हता, ताकद थोडीशी कमी पडली. पवन पाटील आम्हाला सांगतात या चेंडूवरती प्रणय बाबूनं ताकद लावायला हवी होती. जसं बैलगाडा शर्यतीमध्ये आपण बघतोय, जसं अजय पिंगलेंच्या समवेत आम्हाला ते साताऱ्याला असू द्या, सोलापूरला असू द्या, मोहोळला असू द्या, कुठेही शर्यती असू द्या, बार्डीला तर दर आठवड्याला असतात. अगदी हे आमचे प्रणय बाबू मैदानावरती आपण बघतोय, त्या मैदानावरती त्यांना 2 धाबा मिळतात आणि या 2 धाब्याच्या बरोबरीनं टोटल धाबा धावफलकावरती येतात त्या 38 धाबा धावफलकावरती आल्यात.
वारंवार प्रत्येक चेंडूवर ते आक्रमण करण्याचं काम करतात, पण फटक्यामध्ये दम नाही आहे. कारण फटका थोडासा स्लोवर पद्धतीचा होता. या चेंडूवरती एकच धाव मिळती आहे. एका धाब्याच्या बरोबरीनं 4 षटकांचा खेळ संपला. 39 धाबा धावफलकावरती लागल्यात. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत आणि अजूनही जिंकण्यासाठी गरज असेल ती 33 धाबांची. शेवटचे 6 चेंडू 33 धाबांची गरज मैदानावरती. अगदी आता टीम मीटिंग अजिबात करू नका. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. 33 धाबा करायचे आहेत त्या वरद विनायक मळ टीमला आणि या 33 धाबा रोखायचे आहेत त्या गावदेवी जामरुग टीमला. योगेश तांडेल 40 प्लसचा खेळाडू, एक चांगला अव्वल दर्जाचा खेळाडू आहे, ज्याचा खेळ आम्ही खालापूर प्रीमियर लीगमध्ये संजय सोलंकी, त्याच्यानंतर संतोषजी जोरकर, त्याच्यानंतर सूरज केदारी, प्रवीण देशमुख, त्याच्यानंतर प्रणाल लाले यांनी जे आयोजन केलं होतं, प्रशांतजी खांडेकर, त्याच्यानंतर गणेश पाटील, सर्वांच्या आयोजनामध्ये जी डी पी रोडच्या मैदानावरती जी आपण बघितलं खालापूर ट्रॉफी, खालापूर प्रीमियर लीग जी ट्रॉफी झाली, त्या ट्रॉफीमध्ये योगेश तांडेलला मी तर म्हणे प्रेक्षकांची मनं जिंकली होती. असं वाटलं होतं योगेश तांडेल फलंदाजी करेल का, पण त्यांनी कमालीची फलंदाजी त्या मैदानावरती केली आणि तेवढ्या ताकदीची गोलंदाजी सुद्धा केली होती. तो योगेश तांडेल मैदानावरती आपण बघतोय शेवटचं षटक घेऊन आलाय. शेवटचे 6 चेंडू 33 धाबा रोखायचे आहेत त्या योगेश तांडेलला. हा चेंडू थोडासा बाहेर गेलाय. आबांतर दाबेला बढती मिळती आहे. समीकरण थोडंसं बदलतंय. शिल्पाताई खांडेकर आणि प्रशांतदादा खांडेकर यांची ही ट्रॉफी, सरपंच ट्रॉफी 2025 आपण अनुभवतोय. शेवटचं षटक या प्रगतीपथावरती. वाईट चेंडूची मागणी मात्र मैदानातून झाली. 32 धाबांची गरज आहे. शेवटचे 6 चेंडू 32 धाबा. या चेंडूवरती कार्पेट पद्धतीचा फटका सनी पाटील चेंडूवरती गेला. एकच धाब्या चेंडूवरती मिळती आहे. शेवटचे 5 चेंडू 31 धाबा. शेवटचे 5 चेंडू 31 धाबांची गरज आता मैदानावरती आपण बघतोय. अगदी एका बाजूला गावदेवी जामरुग आणि त्याच्या विपक्ष मात्र भरत विनायक मळ टीम संघर्ष करते गावाच्या प्रतिष्ठेसाठी, गावाच्या अस्मितेसाठी, गावाच्या नावासाठी. मात्र आपण बघतोय प्रत्येक खेळाडू आपलं योगदान देण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करतोय. शेवटचे 5 चेंडू 32 धाबा. शेवटचे 5 चेंडू आणि शेवटचे 5 चेंडू 31 धाबांची गरज आहे मैदानावरती. जय डावकरी आताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. या चेंडूवरती जयनं मात्र 7 चेंडू फेकून दिलाय. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला. अजून एक मोठा आदरा बसलाय. चैतन्य तांडेलच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि जय बॅक टू पॅव्हलियन डीजे. बंटी आता राहिलेल्या चेंडूमध्ये बंटीला घंटी वाजवावी लागणार मैदानावरती. जर बंटीनं आक्रमण केलं तर धाब्या सोप्या होतील. कारण एखादा नो चेंडूवरती जर षटकार आला तर मात्र गणरायाला त्यांना आता साकडं घालावं लागेल. नो चेंडूवरती षटकार जर आला पवन पाटील तर धावा होऊ शकतात 72 धावा. कारण बऱ्याच धावा धावफलकावरती लागल्यात. अगदी 4 चेंडू 31 धाबांची गरज आहे. 41 धाबा धावफलकावरती आल्या. 4 चेंडू 31 धाबा. कारण असे सामने आपण बघितले 6 चेंडूमध्ये 36 धाबा झाल्यात. 6 चेंडूमध्ये 50 धावा सुद्धा झालेले आहेत. अशा मैदानावरती बरेच सामने आपण बघितलेत. पण या सामन्यामध्ये आता पूर्णपणे तुम्हाला हवी ठरण्यासाठी एखाद्या 9 चेंडूवरती आक्रमण करावं लागेल. पण योगेश तांडेल 9 चेंडू फेकणार नाही. कारण हा एक तिकड गोलंदाज आहे तो जामरुग टीमचा. हा चेंडू गेला खेळपट्टीवरती निर्धाव. शेवटचे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ते अजून 31 धाबांची. शेवटचे 3 चेंडू 31 धाबांची गरज मैदानावरती. या ठिकाणी तनुजा बीड टीमनं मात्र नाणेफेकीचा कौल जिंकलाय. लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण लाभायचं आहे. या चेंडूवरती फटक्यामध्ये ताकद थोडीशी कमी पडली. योगेश तांडेल हुशार आहे. चेंडूवरती आपल्या फॉलोतरमध्ये झेल टिपली गेली. अजून एक मोठा मासा घालायला लागलाय. बंटी मैदानाच्या बाहेर डीजे. आज मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय अगदी भाविक. शेवटचे 2 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. सचिन दाभोलकर सर आपण बघतोय. त्याच्यानंतर अविनाश पालांडे, अंकितजी तांबडे, बाला सालुंके, चुलबुल पांडे, त्याच्यानंतर राजूदादा ओवाल. अगदी हा पॅनल आहे पंचांचा.
बऱ्याचशा मैदानावरती आम्ही त्यांना पंचांच्या भूमिकेमध्ये बघितलं. अविनाश पालांडे एक अशी व्यक्ती आहे ना, अगदी या हंगामामध्ये त्यांनी फार काही कमवलं आहे या पंचांच्या भूमिकेमध्ये. म्हणजे प्रत्येक मैदानावरती अविनाश पालांडे, अंकेश तांबडे, बाला सालुंके, चुलबुल पांडे, त्याच्यानंतर आपण बघतोय बरेचसे पंच आपल्याला पाहायला मिळतात.